एकनाथ शिंदे यांनी काय पद्धतीने दिशाभूल केली ही सगळ्या मराठा समुदायाने पाहिलेली आहे। अधिसूचना म्हणजे अध्यादेश नसतो। अधिसूचनेवरच्या जाहिराती हरकती 16 फेब्रुवारीपर्यंत मागवल्या गेल्या। 16 फेब्रुवारीनंतर त्याची साधक बाधक चर्चा व्हायला 1 महिना लागेल आणि पुन्हा आचारसंहिता येईल। त्यामुळे एका अर्थाने एकनाथ शिंदे यांनी धुळफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मला असं वाटतं की मराठा समुदाय किमान या वेळेला तरी वेगळी तारीख न बदलता एक फार ठोस निर्णायक भूमिकेपर्यंत पोचावा ही अपेक्षा सदिच्छा। भुजबळांना जीवे मारण्याची धमकी आली, पत्र देखील आलेलं आहे आणि त्याचं राजकारण हे बघा, विरोध असू शकतो, म्हणजे एक जरांगेंची भूमिका असू शकते, एक भुजबळांची भूमिका असू शकते आणि त्या भूमिका दोघांनाही मांडण्याचं वैचारिक स्वातंत्र्य आणि अधिकार लोकशाहीने दिलेला आहे। मात्र आपल्या वैचारिक विरोधकाच्या प्रती कुणीही किंवा कदाचित वैचारिक विरोधकाच्या आडून स्वपक्षीयातले कुणीही त्यांनी अशा पद्धतीने एकमेकांना संपवण्याची भाषा करणे वाईट आहे। पण अशा भाषा जर मंत्र्यांच्या बद्दल होत असतील तर सर्वसामान्य लोकांचं काय? म्हणजे मग गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना सुद्धा संरक्षण देण्यात असमर्थ ठरतात। आता कलेक्टरांनी काय उत्तर दिलं? जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही जे सांगितलंय की बाबा, एकतर ज्ञानराधा बँकेत जे पैसे अडकलेले आहेत आणि ज्ञानराधा बँकेवर अवलंबून असून ज्या खालच्या बँका आहेत, राजस्थानी मल्टीस्टेट असेल, साईराम असेल, जिजाऊ असेल, या सगळ्यांच्या संबंधाने एकही पोलीस केस दाखल होत नाही। पोलीस केससाठी 156(3) हायकोर्टचा जो आदेश आहे तो आदेशाची अंमलबजावणी का होत नाही यावर जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं पडलं की त्या आजच संबंधित विषयावरती जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलतील आणि तात्काळ कंप्लेंट पुढे येत असेल, ठेवीदार पुढे येत असेल तर त्या लगेचच कंप्लेंट नोंदवून घेतील। अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला पक्षाचा आणि आमदारकीचा दोन्ही राजीनामा। मी एकतर मुक्त संवाद यात्रेमध्ये आहे आणि मी सकाळपासून आपण सगळे बघताय की पब्लिक डोमेनमध्ये मी मोर्चामध्ये आहे। सो मी या सगळ्या माहितीबद्दल प्रचंड अनभिज्ञ आहे। तर मला असं वाटतं की आधी मी माहिती घेतली पाहिजे आणि नंतर व्यक्त झालं पाहिजे। वनवास आणि दगाफटका वाटायला आला असं पंकजा मुंडे म्हणाल्या आणि विशेष म्हणजे मला मतदारसंघ देखील राहिला नाही असं देखील त्यांचं वक्तव्य। कसं पाहताय? खेद व्यक्त केला त्यांनी। मला खरंच खंत वाटते पंकजाताईंच्या या वक्तव्यावर। हे वक्तव्य प्रचंड दुर्दैवी आहे आणि त्यांच्यावर ही वेळ यावी नाईलाजाने। म्हणजे एका ओबीसी नेत्याची अशी दुर्दशा, ज्यांच्या वडिलांनी भाजपा महाराष्ट्रात नुसती उभी केली नाही तर तिची पाळंमुळं मजबूत केली आणि ज्या नेत्याची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस वावरत होते त्या देवेंद्र फडणवीसांनी त्याच नेत्याच्या मुलीचे अशी त्यांच्यावर वेळ आणावी हे फार वाईट आहे। पण मला त्याहीपेक्षा वाईट आणि गंभीर हे वाटतं की त्याच पक्षात ओबीसीचे दुसरे असणारे चंद्रशेखर बावनकुळे जे अजूनही देवेंद्र फडणवीसांच्या धाकापोटी काहीच व्यक्त होत नाही आहेत आणि विनोद तावडे आणि बावनकुळेंच्या नंतर आता पंकजा मुंडेंचे हे सगळं एका अर्थाने देवेंद्रजी एका नेतृत्वाला संपवत आहेत याचा तो कबुली जबाब। अशोक चव्हाण असतील किंवा इतर कुठले नेते असतील महाविकास आघाडीचे एक करून भाजपमध्ये दाखल होत आहेत, यामागे नेमकं कारण काय? काही फरक पडत नसतो दादा। तुम्हाला मी आठवण करून देते, तुम्हाला जर फीलगुड हे कॅम्पेन आठवत असेल भाजपचं, त्यांनी प्रचंड शायनिंग इंडिया आणि फीलगुड केलं, पण फीलगुडचं नंतर फीलबॅड झालं। कुठलीही गोष्ट एका ठराविक लिमिटपर्यंत चांगली वाटते। भाजपाचा जो आता अतिरेक झालेला आहे, अति तिथे माती असते, त्यामुळे ते बॅकफायर होणार आहे इलेक्शनमध्ये, खात्रीने बॅकफायर होणार आहे। ठाकरेंची तोफी आहे की आज संभाजीनगर गाव चलो अभियान, त्यांचं गाव चलो अभियान हे मतं गोळा करण्यासाठी आहे। माझा मुक्त संवाद हा इथल्या विद्यार्थिनी, आया बहिणी, लेकी, मुली, सुशिक्षित बेरोजगार, युवक, वृद्ध, अबाल, असंघटित क्षेत्रातले कामगार, शेतकरी, कास्तकरी, मजूर या सगळ्यांची गाराणी ऐकण्यासाठी आहे। मी सरळ सांगते, बहुत हो चुकी मन की बात, अब सुनेंगे जन की बात। सो मी लोकांची गाराणी ऐकते। गेल्या 3 दिवसात जे लोकांचे प्रश्न बीड जिल्ह्यातले ऐकले त्याच्यावरच आज भेटायला मी कलेक्टर साहेबांना आले। आता राज्यामध्ये शिक्षक भरती सुरू आहे, मात्र त्या शिक्षक भरतीमध्ये कला शिक्षकांना डावलण्यात आलेलं आहे। ज्यावेळेस स्टेटचा फॉर्म भरायचा होता त्यामध्ये कला शिक्षकाला ऑप्शन दिलं गेलं, त्यांच्याकडनं फीस वसूल केली, मात्र त्यांचं जे पदभरती आहे ती पदभरती दिलेली नाही। काय होतं ना की बऱ्याचदा मंत्री महोदयांना फिडिंग देणाऱ्या सेक्रेटरीवर ते अवलंबून असतात आणि मंत्री महोदयांना त्या विषयाची माहिती नसल्यामुळे हा गोंधळ होतो। मी आपल्याला अजून एक गोष्ट आठवण करून दिली पाहिजे। अवकाळी पाऊस झाल्यानंतर जो पीक विमा आणि पीक नुकसान मिळणार होतं त्याच्यामधनं ज्वारीचा कॉलमच गायब होता। खरं तर शासनाने मिलिटियर जाहीर केल्यानंतर
ज्वारीसाठी विशेष तरतूद योजना असायला पाहिजे. ज्वारी, बाजरी, गहू जे काही तृणधान्य आहेत, पण नेमका ज्वारीचा कॉलमच गायब होता. तर बऱ्याच वेळेला त्या विभागाची तपशीलवार माहिती हाताशी नसल्यामुळे मंत्री महोदय ह्या अशा मेजर मिस्टेक करतात. मात्र 8-8, 10-10 वर्ष या मागे नेमकं कारण काय? काही फरक पडत नसतो दादा. तुम्हाला मी आठवण करून देते. तुम्हाला जर फील गुड हे कॅम्पेन आठवत असेल भाजपचं, त्यांनी प्रचंड शायनिंग इंडिया आणि फील गुड केलं, पण फील गुडचं नंतर फील बॅड झालं. कुठलीही गोष्ट एका ठराविक लिमिटपर्यंत चांगली वाटते. भाजपाचा जो आत्ता अतिरेक झालेला आहे, अति तिथे माती असते, त्यामुळे ते बॅकफायर होणार आहे. इलेक्शनमध्ये खात्रीने बॅकफायर होणार आहे. नाही, आज माझी सभा गेवराईमध्ये असं आहे की एकाच ठिकाणी सगळ्यांनी जमा होण्यापेक्षा आदित्य सर वेगळ्या क्षेत्रामध्ये, सन्मान्य पक्षप्रमुख वेगळ्या क्षेत्रामध्ये, मी वेगळ्या क्षेत्रामध्ये, राऊत साहेब अजून वेगळ्या क्षेत्रामध्ये, असे आम्ही आमच्या परीने वेगवेगळे जे कार्यक्रम पक्षाने प्रत्येकाला आखून दिलेले आहेत. माझ्याकडचा जो कार्यक्रम आहे तो मुक्त संवादाचा आहे. सो मी मुक्त संवाद करत जाते आणि त्याच्या मागणं जी दुसरी फेरी आहे ती सन्मान्य पक्षप्रमुख त्या ठिकाणावरून सभा घेत पुढे येत आहेत. सो मी संभाजीनगरला नाही म्हणून आणि त्यांनाच या ठिकाणी डावलण्यात येतंय. अरे भाई, यही तो मोदी की गॅरंटी आहे ना. यालाच मोदीची गॅरंटी म्हणतात की 10-10 वर्ष जरी तुम्ही वाट बघितली तरी आम्ही तुम्हाला नोकरी देणार नाही, पण आमचा दोस्त अदानीने मागितलं की चुटकी सरशी देऊ. यालाच मोदीची गॅरंटी. तुम्ही बीड जिल्ह्यातले आहात. बीड जिल्ह्यामध्ये या मागे नेमकं कारण काय? काही फरक पडत नसतो दादा. तुम्हाला मी आठवण करून देते. तुम्हाला जर फील गुड हे कॅम्पेन आठवत असेल भाजपचं, त्यांनी प्रचंड शायनिंग इंडिया आणि फील गुड केलं, पण फील गुडचं नंतर फील बॅड झालं. कुठलीही गोष्ट एका ठराविक लिमिटपर्यंत चांगली वाटते. भाजपाचा जो आत्ता अतिरेक झालेला आहे, अति तिथे माती असते, त्यामुळे ते बॅकफायर होणार आहे. इलेक्शनमध्ये खात्रीने बॅकफायर होणार आहे. नाही, आज माझी सभा गेवराईमध्ये असं आहे की एकाच ठिकाणी सगळ्यांनी जमा होण्यापेक्षा आदित्य सर वेगळ्या क्षेत्रामध्ये, सन्मान्य पक्षप्रमुख वेगळ्या क्षेत्रामध्ये, मी वेगळ्या क्षेत्रामध्ये, राऊत साहेब अजून वेगळ्या क्षेत्रामध्ये, असे आम्ही आमच्या परीने वेगवेगळे जे कार्यक्रम पक्षाने प्रत्येकाला आखून दिलेले आहेत. माझ्याकडचा जो कार्यक्रम आहे तो मुक्त संवादाचा आहे. सो मी मुक्त संवाद करत जाते आणि त्याच्या मागणं जी दुसरी फेरी आहे ती सन्मान्य पक्षप्रमुख त्या ठिकाणावरून सभा घेत पुढे येत आहेत. सो मी संभाजीनगरला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.